नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महिलांसाठी राज्य शासनाने अत्यंत आनंदाची बातमी आणलेली आहे। मित्रांनो, आता महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। मित्रांनो, आता हे 1,500 रुपये कसे मिळणार आहेत आणि नेमका काय आहे GR याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, GR मध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया। मित्रांनो, यासाठीचा असणारा जो शासन निर्णय आहे तो आता आपण पाहूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता या योजनेची जी उद्देश आहे तो असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। मित्रांनो, या योजनेचे जे स्वरूप आहे ते की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर म्हणजे DBTद्वारे सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। आता ह्या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। या योजनेसाठी असणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट असणे किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थी पात्र असणार आहेत। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे, म्हणजे बँकेत तुमचं अकाउंट असणे हे कंपल्सरी आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹30 लाखापेक्षा कमी असावे। आता अपात्रता पण दिलेली आहे बघा, ह्यासाठी अपात्र कोण असणार आहेत? ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ते या योजनेसाठी अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही त्यासाठी अपात्र आहात। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणामुळे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत, म्हणजे सरकारी काम जर तुम्ही करत असाल तर अपात्र आहात। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तेही अपात्र आहेत, म्हणजे सध्या जर तुम्हाला कोणता लाभ मिळत असेल 1,500 पेक्षा जास्त रक्कम असलेला त्यावेळेसही तुम्ही अपात्र आहात। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार आणि राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तेही अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, जर संयुक्तपणे म्हणजे एकत्रित तुमच्या कुटुंबाची जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीही तुम्ही अपात्र आहात। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहे, म्हणजे 4 चाकी वाहन जर तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही अपात्र आहात।
ह्यामध्ये फक्त ट्रॅक्टरला वगळण्यात आलेलं आहे। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाची मान्यता किंवा अभिप्राय घेऊन शासन मान्यतेची कार्यवाही करण्यात येईल। आता या योजनेसाठी असणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण पाहूया। आता या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल किंवा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला तुम्हाला आवश्यक आहे, जो की 2.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा एक फोटो, रेशन कार्ड आणि एक हमीपत्र जे आहे ते हमीपत्र तुम्हाला लागेल। आता ही लाभार्थी निवड कशी होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा। सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे। त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत। आता ह्या जबाबदाऱ्या आपण आहेत ते पाहूयात। ग्रामीण विभागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांनी ही जबाबदारी पाडायची आहे। आणि नागरी विभागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रांनी ही जबाबदारी पाडायची आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने अंमलात आणलेली आहे। मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे गोळा करणे आवश्यक आहे आणि यासाठी तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत ऑनलाईन अर्ज करू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।